कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील तरुणांनी अखिल आगरी अधिवेशन भरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी केलं. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या एसी हॉलचं उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या हॉलचं उद्घाटन प्रसंगी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या नवीन जमीन खरेदीसाठी 25 लाखाची देणगी देण्याचं महेंद्र घरत यांनी जाहीर केलं. दरम्यान कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी आपल्या गावाच्या आधी कर्जत तालुक्यानं आपला सत्कार केल्याबद्दल आभार मानलं. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहाचं इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वर्गीय प्रवीण पाटील सभागृहाचे एसी हॉलमध्ये रूपांतर करण्यात आलं. या हॉलचं नूतनीकरण उरण येथील यमुना सामाजिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या स्मरणार्थ 12,50,000 रुपये खर्च करून करण्यात आलं. या नूतनीकरण करण्यात आलेल्या एसी सभागृहाचं उद्घाटन महेंद्र घरत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून करण्यात आलं. यावेळी नवीन हॉल समोरील गणेशाच्या मूर्तीचं पूजन कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या हस्ते झालं. संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला बदलापूर येथील युवा नेते मयूर पिसेकर, अंबरनाथ पालिकेचे नगरसेवक विपुल पाटील, संघटनेचे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव, एकनाथ धुळे, नागो गवळी तसंच रायगड जिल्हा परिषदेवर निवडून आलेले बाबू घारे, कर्जत पंचायत समितीवर आलेले भगवान संचे, महेश विर्ले, महेश खारीक, नितीन धुळे आणि रेश्मा जोशी यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद भोईर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किरीट पाटील, तालुका कमिटी अध्यक्ष संजय गवळी, भाजप जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष बाजीराव दळवी, राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्ष ॲडव्होकेट रंजना धुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कामगार नेते महेंद्र घरत यांनी कर्जत तालुक्यात राजकारण विरहित काम आगरी समाज संघटना करत आहे. या ठिकाणी सर्व तरुण वर्ग ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन समाज संघटनेचं काम पुढे नेत असल्यानं हा आदर्श सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे रायगड, ठाणे, पालघर येथील तरुणांनी एकत्र येऊन अखिल भारतीय स्तरावर अधिवेशन भरवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. पनवेल येथील अखिल भारतीय स्तरावर अधिवेशन झालंय. आता असे अधिवेशन पुन्हा व्हावीत यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आर्थिक ताकद आम्ही देऊ असं आश्वासन महेंद्र घरत यांनी दिलं. मी प्रथम आगरी आहे आणि त्यामुळे आगरी समाजाचे कर्जत तालुक्यातील तरुण माझ्याकडे आले आणि त्यांनी हॉल एसी करून देण्याची मागणी केली. आपण मागे पुढे न पाहता 10 लाख देण्याचं आश्वासन दिलं आणि तब्बल 12.5 लाख रुपये खर्चातून हा हॉल तयार झाला असून यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी केलेली धावपळ याचं विशेष कौतुक आहे. त्यामुळे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेला स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि वसतिगृह उभारण्यासाठी जी जमीन खरेदी करायची आहे त्यासाठी 25 लाखाची देणगी जाहीर केली आहे. तसंच समाजाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी आपण विनंती करू आणि त्यांना 25 लाखांची देणगी देण्यास सांगू असं आश्वासन देखील कामगार नेते महेंद्र घरत यांनी दिलंय. असं मी किती वागतो तर त्याच्याकडे पुण्य काउंट होते. चांगलं, अतिशय चांगलं काम करताय, अजून चांगलं काम करा. अभ्यासिका सुरू झाली पाहिजे. त्यांना सांगितलं मी देतोय 25, रामशेठ किमान 25, मी सांगितलं तरी 25 तुम्ही नाही आले तर देतील, तुम्ही आले तर जास्त देऊ शकते. तर तुम्ही एकदा या. रामशेठना बोलतो 75 वाढदिवस जवळ आहे, 2 तारखेला जाऊन सलाम मारून या, फोनवर सांगतो मी असेल जेनेवाला. पण मी त्यांना 25 तारखेला सांगतो गावा आगरी समाज नाही त्यांना तुम्ही मदत करा, मी 25 करा. जागेचा प्रश्न तो सुटून जातो. संजयला काढताना अजून 1 वर्ष नको जायला, जागेचा फायनल करा आणि नंतर मग पुढे आपण कसं करायचं थोडं सगळे मदत करतील. ताई आपण आलात आणि हा एक मला अभिनंदन वाटतं, अभिमान वाटतो की अशी एक टीम युवकांची. भाकरी पण फिरवली पाहिजे. भाकरी नाही फिरवली तेच राहिले ना मग 50 वर्ष तेच जाते. ज्याचा जसं दादा तू अधिवेशन घ्या, 2000 दिबीपेडचे बसून अधिवेशन घेतला होता. सुरुवातीला ज्येष्ठ नेते भरत भगत यांनी प्रास्ताविक केलं तर संघटनेचे उपाध्यक्ष भगवान धुळे, शिवाजी कराळे, सरचिटणीस जितेंद्र गवळी, खजिनदार भूषण पेमारे, हिशोब तपासणी सूर्यकांत चंचे यांच्यासह अर्जुन तरे, मोहन हजारे, संतोष धुळे, रामचंद्र खरमरे, संजय कराळे, मनीषा दळवी
आणि निमंत्रित सदस्य किशोर घारे, अविनाश भगत, संतोष शेळके, सज्जन गवळी, रवींद्र सोनावले, विजय म्हसकर, यशवंत माळी आदींच्या हस्ते पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून आलेल्या सदस्यांचा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कर्जत तालुक्यातील आगरी समाज संघटनेचे संचालक आणि आजीव सदस्य तसंच तरुण कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी आपल्या बदलापूर गावात माझा थेट नगराध्यक्ष झाल्याबद्दल सन्मान झाला नाही, पण कर्जत तालुका आगरी समाज संघटनेनं सन्मान करण्यासाठी बोलवलंय. याचा मला अभिमान असून कर्जत तालुक्यात आल्यावर आगरी समाज संघटनेचा प्रत्येक जण आपुलकी दाखवत असल्याचं दिसून आलं. कारण काय माझ्या शहरात सुद्धा अजून माझ्या समाजाकडून माझा सत्कार झालेला नाही, पण आपल्या कर्जत तालुक्याकडून माझा सत्कार झाला त्यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद देईन. त्याचवेळी प्रत्येकजण आपल्या संघटनेबाबत भरभरून बोलत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे कर्जत तालुक्यातील आगरी समाज संघटनेच्या कार्यक्रमाला पुन्हा पुन्हा यायला आवडेल असं आवर्जून जाहीर केलं. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.